आज आपण लेटेस्ट डिझाईनचे डेली यूजचे फॅन्सी शॉर्ट मंगळसूत्र कसे बनवायचे ते बघूया। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य, मी असा पिवळ्या कलरचा नायलॉनचा दोरा घेतला आहे, कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली बारीक सुई, नंतर मिडियम साईजचे काळे मणी, बारीक साईजचे पिवळे मणी, त्याच्यानंतर हे जे गोल्डन मणी आहे 4 नंबर साईजचे लागणार आहेत आपल्याला 8, त्याच्यानंतर हे जे क्रिस्टल मणी आहेत 2 नंबर साईजचे हे 12, बारीक साईजची वाटी, स्क्रू आणि कात्री। तर आपल्याला हे सिंगल मंगळसूत्र व्हायचे, त्यासाठी असा 2 पदरी धागा काढून घ्यायचा डबल करून, दोन्ही पदरसाठी वेगवेगळा। तर आता सगळ्यात आधी जो एक पदर व्हायचा आपल्याला, त्याला पुढच्या बाजूला कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली सुई अशी गाठ बांधून लावून घ्यायची। सिंपल अशी एक गाठच बांधायची अशा प्रकारे। आणि आता पहिले आपण हा स्क्रू ओवून घ्यायचा मागच्या बाजूला, आणि हा सिंगल पदर आहे त्यासाठी मागं एक बारीक मणी ओवायचा स्क्रू ओवायच्या आधी, म्हणजे त्या स्क्रूच्या होलमधून गाठ बाहेर निघणार नाही, त्यासाठी असं बारीक मणी आणि स्क्रू ओवायचा। असं एक स्क्रू ओवून घ्यायचा, आणि हे जे काळे आणि पिवळे मणी आहेत ते आता पहिले ओवून घेऊ आपण। असे सुट्ट करून घ्यायचे मणी, आणि एक पिवळा मणी, एक काळा मणी, एक पिवळा मणी, असे मी 30 मणी ओवलेत काळे, आणि त्याच्यामध्ये एक एक पिवळा मणी ओवले। तुम्हाला हाईट त्याची वाढवायची असेल तर तुम्ही मणी पण वाढवू शकता तुमच्या अंदाजानुसार, आणि छोटं हवं असेल तर कमी पण होऊ शकतं। इथे मी 30 काळे मणी आणि मध्ये एक एक पिवळा मणी असं ओवून घेतलंय। तुमच्याकडे गोल्डन मणी कमी आहेत आणि तुम्हाला जर अशी डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता। अशा प्रकारे असे 30 काळे पिवळे मणी ओवून घ्यायचे। आता असं होऊन झाल्यानंतर जो आपण गोल्डन मणी घेतला आहे हा एक ओवायचा। असं ओवल्यानंतर ना परत आपण हे जे काळे आणि पिवळे मणी आहेत ते 7 ओवायचे, 7 काळे मणी त्याच्यामध्ये एक पिवळा मणी असं ओवून घ्यायचं 7। अशा प्रकारे ओवून घ्यायचं, आणि परत जो हा गोल्डन मणी घेतला आपण मोठा तो एक ओवायचा। आणि इथं आता आपण जे क्रिस्टल मणी घेतले होते असे ते ओवून घ्यायचे, 3 क्रिस्टल मणी ओवायचे इथं, आणि त्याच्यामध्ये एक एक पिवळा मणी। त्याच्यामुळं ते मणी चमकल्यामुळं अजूनच त्याला चांगला लुक येतो या मंगळसूत्राला। आणि परत एक हा गोल्डन मणी ओवायचा ह्याच्या बाजूला, आणि हा मणी ओवल्यानंतर परत असे 3 क्रिस्टल मणी आणि त्याच्या एक मध्ये पिवळा मणी ओवायचा। अशा प्रकारे, आणि परत एक गोल्डन मणी हा ओवायचा। तुम्ही याला 2 पदरी पण ओवू शकता सेम डिझाईन करून, असं एक साईडला 2 पदर, असे 2 पदरी पण सेम डिझाईन ओवू शकता तुम्ही। इथे मी सिंगलच ओवलं आहे कारण की इथे मी बारीक वाटी यूज करते त्यासाठी। परत असे 7 काळे पिवळे मणी ओवून घ्यायचे। आता आपला हा पदर एक ओवून झाला, सेम आता असंच दुसरा पदर पण आपण ओवून घेऊ। असं पुढच्या बाजूला ही जी आपण सुई ओवली कॉटनच्या दोऱ्यात तिला एक गाठ बांधून पॅक करायचं। या बाजूला पण एक बारीक मणी टाकायचा आणि स्क्रू ओवून घ्यायचा या बाजूला पण, आणि परत जसं मागच्या बाजूला आपण काळे पिवळे मणी ओवलेत तसे ओवायचे 30 काळे पिवळे मणी, एक गोल्डन मणी, त्याच्यानंतर 7 आपले हे काळे पिवळे मणी, एक गोल्डन मणी, 3 क्रिस्टल मणी, मध्ये एक पिवळा मणी, परत एक गोल्डन मणी, आणि 3 क्रिस्टल आणि पिवळे मणी, आणि परत एक हा गोल्डन मणी, आणि असं पुढच्या बाजूला 7 काळे पिवळे मणी ओवून घ्यायचे। पुढच्या बाजूला म्हणजे आपण तिथे वाटी लावणार आहोत आता। तुम्हाला जर ह्याची हाईट वाढवायची असेल तर तुम्ही 7च्या जागी 8-9 पण काळे मणी ओवू शकता, काळे पिवळे मणी। तर आता आपले असे दोन्ही बाजू ओवून झालेले आहेत।
आता हे आपण वाट्या होऊन घेऊ. तर वाट्यांची जी कडी आहे तारेची त्याच्यातून अशी सुई होऊन घ्यायची आणि ही सुई काढून दोघी पदरचं असं मधल्या भागातनं वाटी अशी ओवून घ्यायची. तर इथं गाठ बसते आणि ते पॅक होतं आणि ओवलेली बाजू अशी पुढं घेऊन मागून धागा कट करून घ्यायचा आणि इथं पॅक करताना गाठ बांधताना असं अर्धा इंच धागा ठेवूनच पॅक करायचं, म्हणजे ते नंतरून टाईट होतं यूज केल्यानंतरनं. त्यामुळं आधीच थोडा धागा लूज ठेवायचा. असं एकावर एक 4 ते 5 गाठी बांधून घ्यायच्या आणि गाठ बांधल्यानंतरनं चेक करायचं स्क्रूमधून गाठ बाहेर येते का अशी आणि धागा कट करून घ्यायचा. तर आता ह्या बाजूला आपण पॅक करून घेतलं, सेम आता दुसऱ्या बाजूला पण करून घेऊ पॅक. तार अशी सरळ करून घ्यायची पहिले आणि हा जो धागा आहे त्याच्यातनं ओवून घ्यायचा वाटीच्या दुसऱ्या तारेच्या होलमधून. अशा प्रकारे असं ओवून घेतल्यानंतर असं मधला भाग करून त्याच्यातनं जे आधी भाग ओवले आपण ती बाजू अशी वर काढून घ्यायची, म्हणजे इथं पण एक गाठ बसते अशी पॅक. पिवळा धागा याच्यासाठी वापरला आहे की तो पांढरा धागा तिथं दिसून येतो, तर पिवळा धागा गोल्डन कलरला मॅच होतो म्हणून मी इथं पिवळा धागा यूज केला आहे. आता परत ह्याच्यावरती 4 ते 5 गाठी या बाजूने पण बांधून घ्यायचं. थोडा धागा ठेवूनच गाठ बांधायची. असे 4 ते 5 गाठी एकावर एक अशा बांधून घ्यायच्या आणि हा उरलेला जो धागा एक्स्ट्राचा आहे तो कट करून टाकायचा. अशा प्रकारे दोन्ही बाजू पॅक करून घ्यायचे. तर अशा प्रकारे हे जे लेटेस्ट डिझाईनचं फॅन्सी मंगळसूत्र आहे, शॉर्ट मंगळसूत्र, ते आपलं तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.